नमस्कार, गुड इव्हनिंग, वेलकम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सायन्स बिल्डर्स या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या सिरीजमधली 2017ची प्रश्नपत्रिका. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण 2019 पूर्वपरीक्षा राज्यसेवा, 2019 कंबाईन पूर्वपरीक्षा, 2018 राज्यसेवा पूर्वपरीक्षा, 2018 कंबाईन पूर्वपरीक्षा पाहिलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञानातील 2017च्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचं पेपर ॲनालिसिस. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूयात आपण राज्यसेवा 2017 पूर्वपरीक्षा सामान्य विज्ञानातील प्रश्नांकडे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे, द हीट रिलीज्ड ॲट द टाइम ऑफ कंडेन्सेशन इज कॉल्ड. द हीट रिलीज्ड ॲट द टाइम ऑफ कंडेन्सेशन इज कॉल्ड. काय म्हणू आपण त्याला? पर्याय आहेत ह्युमिडिटी, लॅटंट हीट, इव्हॅपोरेशन की सब्लिमेशन. तर वी ऑल नो दॅट हीट इज नोन ॲज लॅटंट हीट, ज्याला आपण मराठीमध्ये अनुद्भूत उष्णता म्हणतो. कोणती उष्णता? अनुद्भूत उष्णता. सो वाईल वी आर टॉकिंग अबाउट लॅटंट हीट, जेव्हा लॅटंट हीटवरती आपण चर्चा करतोय तो वी मस्ट नो सम थिंग्स. लॅटंट हीट कशाला म्हणू आपण? द हीट ॲट विच द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वॉटर जी आहे ती हीट रिलीज्ड आहे, पण ड्युरिंग कंडेन्सेशन. मग व्हॉट इज कंडेन्सेशन? कंडेन्सेशन इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वॉटर वेपर. वॉटर वेपरचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये ट्रान्सफर व्हायला वॉटर वेपर? सरळ सरळ इनटू वॉटर, याला आपण कंडेन्सेशन म्हणू. आणि इन दिस प्रोसेस जी हीट रिलीज होते, अँड द हीट रिलीज्ड ड्युरिंग दिस प्रोसेस, द हीट रिलीज्ड ड्युरिंग दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये रिलीज होणारी जी हीट आहे त्या हीटला म्हणतो आपण लॅटंट हीट. म्हणजे अगोदर कंडेन्सेशन माहीत असणं गरजेचं, ज्यामध्ये काय व्हायला वॉटरचं ट्रान्सफॉर्मेशन, वॉटर वेपरचं ट्रान्सफॉर्मेशन इनटू वॉटर होतंय सरळ सरळ. दॅट इज नोन ॲज द कंडेन्सेशन. आणि ह्या कंडेन्सेशन जिथं टेक प्लेस होतं त्या प्रोसेसमध्ये हीट रिलीज होत असताना जी हीट बाहेर पडतीये त्या हीटला ड्युरिंग दॅट प्रोसेस आपण लॅटंट हीट असं म्हणू. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात? वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस. सरळ वाफेचं रूपांतर जर सरळ सरळ डायरेक्टली कशात होतंय? बर्फामध्ये होतंय, तर त्याला आपण काय म्हणू? संप्लवन असं म्हणू. काय म्हणतो आपण त्याला? संप्लवन असं म्हणू. आता संप्लवन काय आहे? तर स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर न होता वायूत, म्हणजे सॉलिड्स डायरेक्टली चेंज इन टू गॅसेस. आणि या वायू पदार्थांचं सरळ रूपांतर द्रवात न होता सरळ परत एकदा सॉलिडमध्ये होणं, याला आपण संप्लवन म्हणतो. उदाहरणात काय आपल्याकडे उदाहरण त्याचं? कापूर असेल, सल्फर असेल, आयोडीन आहे, नवसागर आहे, या सगळ्यांना आपण संप्लवित पदार्थ असं म्हणतो. मग आता पर्यायांमध्ये बाकी दिलेलं काय आहे? अभिसरण. अभिसरण म्हणजे काय आहे? माध्यमाची आवश्यकता, ज्यांना म्हणजे स्थायू व उष्णतेचे अभिसरण माध्यमाची आवश्यकता असल्याशिवाय होत नाही. आणि बाष्पीभवन काय आहे? द्रव स्थितीतून वायू स्थितीत रूपांतर. बाष्पीभवन म्हणजे काय आहे? ज्याला आपण काय म्हणू? द्रव्याचं थेट वायूत रूपांतर होतं, त्याला आपण बाष्पीभवन असं म्हणतो. आणि बाष्पोश्वसन तर स्थायू व उष्णतेचे अभिसरण ज्या ठिकाणी होत नाही. तर आता इथं आपल्याला स्क्रीनवरती तुमचा एक एनर्जी लेवल डायग्राम किंवा एनर्जी ऑफ सिस्टम्स दिसेल, तर त्यानुसार आपल्याला याची एक आयडिया, जनरल रफ आयडिया मिळून जाईल. तर वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. होप प्रश्न दिसतोय तुम्हा सर्वांना? पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक आहे, ज्याला आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणतो. हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे चुंबकीय क्षेत्राचा तो किती आहे? 0.26 एकक आहे. ओके, इट्स ओके. मग त्यानंतर काय म्हणतं? तेथील उतार कोन 60 डिग्रीचा आहे. उतार कोन म्हणजे आता हा पृथ्वीवर, हा समजा पृथ्वीचा पृष्ठभाग, हा उतार कोन, त्याचा उतार कोन म्हणजे आपण काय म्हणू? त्याला cos 60 म्हणू. cos
त्याचा कॉस किती डिग्रीचा आहे अँगल थिटा, थिटा कॉस 60 डिग्री, ज्याला आपण कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू किती घेतो 1/2 घेतो. मग विचारलं काय आपल्याला, तर त्या ठिकाणचे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती, मॅग्नेटिक फील्ड, व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ लोकेशन. मग मॅग्नेटिक फील्ड आपण त्याला काय म्हणू, बी ने दाखवतो आपण मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे आपल्याकडे, काय फॉर्म्युला, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ अपॉन कॉस थिटा. मग आपला थिटा 1/2 आहे. मग HE म्हणजे किती येते किंमत इथं 0.26 डिवायडेड बाय थिटाची किंमत 1/2, व्यस्तांकानुसार 0.26 गुणिले 2 बरोबर किती येणार आहे किंमत आपली 0.52 एकक. पर्याय क्रमांक 1 असेल उत्तर. होप इट इज क्लिअर टू यू. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेंटीमीटर आहे असा डबल बहिर्वक्रभिंगाचे नाभीय अंतर किती असेल, तर जर काचेचा वक्रीभवन दर्शक 1.50 आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्यांनी सांगितलं आहे 1.50 आहे म्हणून. त्याचबरोबर आपल्याला त्याची वक्रता त्रिज्या म्हणजे काय म्हणू आपण त्याला, रेडियस ऑफ कर्वेचर सरफेसची सांगितली 50 सेंटीमीटर आहे. सिंपल आहे, आपण काल म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील होता, इथं R1 इज इक्वल टू 50 येईल आपलं, R2 इज इक्वल टू -50 होईल. मग परत इथं 1/f म्हणजे आपण काय काढतोय, तिथं त्यांनी फोकल लेंथ सांगितली 1/f म्हणजे काय करू आपण तिथं n-1 आणि पुढे 1/r1 -1/r2. यात जर आपण सगळ्या किमती ठेवल्या तर शेवटी आपल्याला एफची किंमत येईल f इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 असणार. यात किमती ठेवात आणि याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करात. वेळेअभावी आपण थोडंसं फॉर्म्युला सांगतो मी, कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. सो वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक होते. निर्वात पोकळीत प्रकाशाची गती म्हणजे व्हॅक्यूममध्ये युनिट ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज इक्वल टू 1 सेकंद म्हणू आपण त्याला युनिटीमध्ये. ओके. मग पुढे काय सांगितलं आपल्याला, पृथ्वीपासूनचे अंतर 8 मिनिट 7 सेकंद आहे. 8 मिनिट 20 सेकंद. तर मग 8 मिनिटाचं रूपांतर आपण काय करणार, 8 गुणिले 60 बरोबर 480 प्लस 20 सेकंद म्हणजे टोटल किती झाले आपले 500 सेकंद. पण आपण 1 सेकंद इज इक्वल टू युनिटी घेतलं म्हणजे किती युनिट होणार 500 युनिट, ज्याला आपण 500 एकक म्हणू. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. होपिंग क्लिअर आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा, एका विशिष्ट वारंवारता असणारा ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर प्रति सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे. तर वारंवारता काढा, ती श्रवणीय असेल का. सोपी गोष्ट आहे. अगोदर आपल्याला काय करायचं, 1 सेंटीमीटरमध्ये दिले तर 1 मीटरमध्ये दिले तर सगळं आपण एकाच घटकामध्ये, एकतर याला देखील सेंटीमीटर करा किंवा याला देखील मीटर करा किंवा याला सेंटीमीटर करा. तर मी हे सेंटीमीटरमध्ये घेतो. काय दिले आपल्याला, ध्वनी तरंगाचा वेग किती दिला आहे, स्पीड म्हणजे v इज इक्वल टू 336 मीटर्स म्हणजे त्याचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर 33,600 सेंटीमीटर. मग आपल्याला सांगितलं त्याची तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ किती आहे त्याची, वेवलेंथ इज इक्वल टू 3 सेंटीमीटर आहे. तर वारंवारता काढा, व्हॉट वुड बी द फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू आपल्याकडे सूत्र. मग आता अगोदर त्याच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे वेलॉसिटी म्हणजे स्पीड काय आहे, v इज इक्वल टू वारंवारता इंटू तरंग लांबी म्हणजे f लॅम्बडा म्हणू आपण त्याला, f इंटू वेवलेंथ आहे. मग f इज इक्वल टू काय येईल इथं v/λ. मग किमती ठेवून द्या तिथं काय आहेत 33,600 भागिले 3 म्हणजे उत्तर काय येईल याचं 11,200 हर्ट्स एवढी काय आली त्याची तर फ्रिक्वेन्सी आली बरोबर.
मग त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो, विल इट बी ऑडिबल. विल इट बी ऑडिबल. ऑडिबल फ्रिक्वेन्सी आपल्याला साऊंडमध्ये माहीत आहे, साऊंडमधला घटक आहे हा. ऑडिबल फ्रिक्वेन्सी म्हणजे श्रवणीय वारंवारिता काय आहे आपल्या कानाची, 20 हर्ट्झपासनं 20,000 हर्ट्झपर्यंत आहे. तर हा इट इज ऑडिबल 20,000च्या आत आहे म्हणजे 11,200 हर्ट्झ होय ऑडिबल आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर असेल. ओके, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, जर दोन रोध एकसर जोडणीमध्ये जोडले तर त्यांचा परिणामी रोध 45 ओहम आहे. म्हणजे रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 असं जर असेल तर त्या ठिकाणी काय आहे किंमत, मग R1 प्लस R2 इज इक्वल टू 45 येते. ओके, आणि तेच दोन रोध समांतर जोडणीमध्ये जोडले तर परिणामाचा रोध म्हणजे 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. मग काय येईल इथं, 1/10 इज इक्वल टू, मग आता याला आपण सोडवून घेऊ, सिम्प्लिफाय करू. काय येतं मग इकडं, R2 प्लस R1 डिवायडेड बाय R1 R2. R2 प्लस R1 म्हणजे किती आहे आपली किंमत इथं, 45 आहे. ही किंमत ठेवून द्या इथं. 1/10 इज इक्वल टू 45/R1 R2 म्हणजे R1 R2 ची किंमत किती येते आपल्याकडं, इज इक्वल टू 450. आणि इथं किती येते किंमत, इथं कुठली एकाची किंमत घ्या, R2 इज इक्वल टू 45/R1. ओके, मग पुढे दिलेलं आहे आपल्याला R1 R2 इज इक्वल, ती व्हॅल्यू असणार आहे आपली 15 ओहम आणि 30 ओहम. तर मी फक्त तुम्हाला फॉर्म्युलेज काढून दिलेत, फॉर्म्युलाजमध्ये तुम्ही आता किमती पुट करायच्यात. ओके, मग पुढचा प्रश्न आहे, विटॅमिन B12चे खालीलपैकी स्त्रोत कोणते आहेत. सिंपल आहे, विटॅमिन B12, सोर्सेस ऑफ विटॅमिन B12, विटॅमिन्स माहीत पाहिजे. त्यात विटॅमिन B12चे सोर्सेस कोणते आहेत, मीट, फिश, लिव्हर, बॅक्टेरिया आणि स्मॉल इंटेस्टाईन. पर्यायामध्ये आहे का आपल्याकडे, हो, मांस आहे दिलंय, मासे दिले, यकृत आणि लहान आतडे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असेल. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, एक जनुक पाचक रस परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक पाचक रस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण. म्हणजे त्याला 1 एन्झाईम आणि 1 जीन थेरपी म्हणतो आपण. त्याला 1 एन्झाईम आणि 1 जीन थेरपी हे देण्याचं काम केलं होतं बिडल आणि टॉटमनं. बिडल आणि टॉटमची थेरपी होती ती 1 जीन 1 एन्झाईम. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. लायकेन संदर्भातील खालीलपैकी कोणते वितरण बरोबर आहे. आता लायकेन म्हटल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यात येतं लायकेन काय आहे. लायकेन हा कवक, शैवाल किंवा सायनोबॅक्टेरिया सहजीवी पद्धतीत आढळणारा आहे. मग आता आहे का इथं कुठं, शैवाल आर्द्रता खनिज घटकांचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण नाही, चुकीचं आहे ते. कवक आर्द्रता व खनिजाचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात, हे अगदी बरोबर आहे. कारण शैवाल काय करतो, शर्करा आणि कर्बोदके कुणाला पुरवतो, लिहू आपण इथं, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. शैवाल हा काय करतो, शर्करा आणि कर्बोदके यांचा पुरवठा कवकांना करतो. त्याचबरोबर कवक काय करतात, ते कवक क्षार आणि पाण्याचा पुरवठा करतात. ओके, कवक काय करतात, क्षार आणि पाण्याचा पुरवठा करतात. आणि त्याचबरोबर पुढे स्टडी ऑफ दिस थिंग्स म्हणजे लायकेनची जी स्टडी आहे त्याला आपण काय म्हणतो, या अभ्यासाला, कवकाच्या अभ्यासाला मायकॉलॉजी असं म्हणतो. कवकाच्या अभ्यासाला आपण म्हणतो मायकॉलॉजी. म्हणजे उत्तर काय आपलं, पर्याय क्रमांक 2, कवक आर्द्रता व खनिजाचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून. कवक काय करतात, आर्द्रता म्हणजे पाणी आणि खनिज म्हणजे क्षार यांचं शोषण करून कुणाला उपलब्ध करतात, शैवालास. आणि शैवाल काय करतो, प्रकाश संश्लेषण करून शर्करा आणि कर्बोदके कवकांना देतो. स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच. ओके, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. की कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात. ऑब्व्हियसली फळे पिकवण्याची जी प्रक्रिया आहे
त्यासाठी जी हार्मोन आहे तो हार्मोन आहे इथिनिल. कोणता हार्मोन आहे? इथिनिल. त्यामुळं फक्त ड हा पर्याय असेल आपला. आता त्याचं कारण काय? तर इथिनिल इज अ रायपनिंग हार्मोन. इथिलिन इज अ रायपनिंग हार्मोन. दुसरं की जो जिब्रिलिक आम्ल आहे तिथं दिलेला आपल्याला पर्यायामध्ये, तो जिब्रिलिक आम्ल पेशींची लांबी वाढवण्यासाठी उपयोगी आहे. काय करतो हा? पेशींची लांबी वाढवतो. त्यानंतर अजून आपल्याकडे दिलेले जे आहेत झाडांची उंची वाढवणे आणि बियारहित फळे बनवणे, हा देखील काम जिब्रिलिनचं आहे. आणि ऑक्झिन्स जे आहेत हे काम झियाटिनचं आहे. कुणाचं आहे? झियाटिनचं. आणि ऑक्झिन्सचं काम काय आहे? वनस्पती वरच्या दिशेने वनस्पतींची वाढ करणे. वनस्पतींची वाढ करणे. मग आता वनस्पतींची वाढ होत असताना IAA आणि IBA. IAA म्हणजे इंडॉल ॲसिटिक ॲसिड आणि IBA म्हणजे इंडॉल ब्युटेरिक ॲसिड निर्माण होतात. तुम्हाला स्क्रीनवरती ह्या सगळ्या गोष्टी मी जे बोलतोय त्या दिसत आहेत. वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? वर्गीकरण तत्वानुसार कुठले वर्गीकरण योग्य आहे? सी फाइन, सी स्टार, सी पेन, जेलीफिश, सिल्वरफिश, स्टारफिश, फोलास, पायला, कटलफिश, अर्थवर्म, ॲकॉर्नवर्म आणि कलावर्म. तर माझ्या मते फोलास, पायला आणि कटलफिश हे वर्गीकरण योग्य आहे, कारण यांचा संघ हा मोलुस्का आहे. फायलम मोलुस्का. हे काय करतात? मृदू, अखंडित, त्रिस्तरीय, असममित असतात. कायटिनचे आवरण असते त्यांच्या भोवती. त्याचबरोबर ते निशाचर आहेत आणि प्रजनन यांचं लैंगिक होतं. उदाहरणात सांगायचं झालं तर गोगलगाय आणि पायला ही यांची उदाहरणं आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणकोणते नायट्रोजनयुक्त पदार्थ नाहीत? अमोनिया, युरिया, क्रिएटिनाइन या 4 पैकी आपल्याला ओळखायचं आहे. आता पर्यायांमध्ये खाली बसण्याच्या अगोदर आपण इथंच चर्चा करूत ना. नायट्रोजनयुक्त पदार्थ खालीलपैकी कोणकोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ विचारले आपल्याला नाहीत. टाकाऊ पदार्थ नाहीत. अमोनिया, येस ऑब्व्हियसली हा टाकाऊ आहे. त्यानंतर युरिया टाकाऊ आहे. क्रिएटिनाइन हा देखील टाकाऊ आहे. क्रिएटिन हा टाकाऊ नाही, म्हणजे पर्याय क्रमांक ब. कारण चयापचय क्रियेत काय होतं? लिहितो इथं मी. चयापचय क्रियेत तयार झालेले जे अमोनिया असेल, युरिया असेल किंवा क्रिएटिनाइन असेल, हे शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि क्रिएटिन जो आहे तो शरीराच्या बाहेर टाकला जात नाही. सो आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, वृषण हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात? 6 महिने, जन्माच्या वेळेस, 3 महिन्यात, जन्मानंतर किंवा किशोर अवस्थेत. आता वृषण म्हणजे आपण त्याला काय म्हणू? टेस्टिकल्स किंवा ज्यावेळेस आपण त्याला स्क्रॉटमच्या बाबतीत चर्चा करतो तर स्क्रॉटममध्ये आपल्याला सांगता येईल की ते अंडकोशात येण्याची जी सुरुवात आहे ती जन्माच्या वेळेसच ते काय होतात? वृषण कोशात येतात. पण त्याचबरोबर 7व्या महिन्यापासून वृषण अंडकोशात यायला सुरुवात होते. परंतु जर ते स्क्रॉटममध्ये न येतात तसेच वर राहिले तर मात्र त्याला आपण क्रिप्टोर्किडम म्हणतो. काय म्हणू आपण त्या आजाराला? तो जो आजार आहे किंवा त्याला आपण जो डिसऑर्डर आहे क्रिप्टोर्किडियम म्हणू आपण त्याला. डायग्राम आणि याचं विश्लेषण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. सो वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या उपयोजिता जीवशास्त्राच्या शाखा आहेत? प्रश्न काय आहे तुम्हाला? खालीलपैकी कोणत्या उपयोजिता जीवशास्त्राच्या शाखा आहेत? जीवशास्त्र उपयोजिता म्हणजे अप्लाइड बायोलॉजी. अप्लाइड बायोलॉजीमध्ये काय काय येतं? औषध निर्मितीशास्त्र असतं, कृषी विज्ञान असतं, वैद्यकीय शास्त्र असतं. सूक्ष्मजीवशास्त्र अप्लाइड बायोलॉजीमध्ये नसतं. म्हणजे पर्याय क येईल आपला ब, क आणि ड. ब, क, ड पर्याय क्रमांक 2 would be our आन्सर. पुढचा प्रश्न आहे, फॅराडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? फॅराडेचा विद्युत अपघटन नियम म्हणजे आपल्याला काय माहित पाहिजे तिथं? लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस. लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस कशाशी रिलेटेड आहे? इक्विव्हॅलंट वेटशी रिलेटेड आहे. कशामुळे इक्विव्हॅलंट वेटशी? बिकॉज लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस इज कन्सर्न्ड विथ इलेक्ट्रोव्हॅलंट वेट. आणि याचे ॲप्लिकेशन काय असतात? इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रोटायपिंग आणि इलेक्ट्रो रिफायनिंग.
प्लेटिंग, इलेक्ट्रो टायपिंग आणि इलेक्ट्रो रिफायनिंग. लक्षात ठेवा, लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस इज कन्सर्न्ड. कुणाला कन्सर्न्ड आहे तो? इट इज कन्सर्न्ड डायरेक्टली टू इक्विव्हॅलंट वेट. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपला पर्याय अगदी बरोबर आहे. घेऊयात आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, ज्या केंद्रक भागांचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना डॅश डॅश म्हणतात. सिंपल आहे. केंद्रक भागांचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान हे दोन्हीही सेम आहे, विविध आहेत, पण न्यूट्रॉन्स सारखे आहेत. न्यूट्रॉन्स सारखे असतील तर त्यांना आपण आयसोटोन्स म्हणतो. आता आपल्याकडे समन्यूट्रॉन, भिन्न वस्तुमान, भिन्न अणुअंक, परंतु समान न्यूट्रॉनची संख्या आणि भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्यांचे वेगळे असतात. जेव्हा आपण समस्थानिकांबद्दल बोलतो, समस्थानिक म्हणजे आयसोटोप्सबद्दल बोलतो, त्यावेळेस समान अणुअंक असतो परंतु विभिन्न अणुवस्तुमान असतात आणि रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी त्यांचे भौतिक गुणधर्म भिन्न असतात. मग आपण बोलू समभारिकांबद्दल, त्यात भिन्न अणुअंक परंतु समान वस्तुमान आणि भौतिक रासायनिक गुणधर्म भिन्न असतात. आणि आयसो इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला माहिती आहे, ज्या भिन्न मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते त्याला आपण आयसो इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो. तर इथं आपला पर्याय आहे आयसोटोन्स. कारण का? आयसोटोन्समध्ये केंद्रक भागांचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विभिन्न असतात किंवा विविध असतात, परंतु न्यूट्रॉनची संख्या ही कशी असते? तिथं समान असते. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. उपसर्ग गुणांक 10⁻18 घात किती? म्हणजे 10⁻18. आता 10 टू दी पॉवरच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. 10⁻2 असला की तो कोण होतो? हेक्टो होतो. त्यानंतर आता पर्यायावरून सांगू आपण, पण अगोदर इकडून बघू आपण. 10⁻3 असला की किलो होतो. त्यानंतर 10⁻6 असला की मेगा होतो. तदनंतर 10⁻9 असला तर तो गिगा असतो. 10⁻12 असेल तर तो टेरा असतो. 10⁻15 असेल तर त्याला आपण पेटा म्हणतो आणि 10⁻18 असेल तर त्याला आपण एक्सा म्हणतो. तर आपला पर्याय क्रमांक 3 हा अगदी अचूक पर्याय असणार आहे, 10⁻18. ओके. तर आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. द pH at which the charge on protein colloid is reversed is called. The pH at which charge on protein colloid is reversed is called. आता रिव्हर्स प्रोटीन कोलाइड कुठं होतो? कोॲग्युलेशन पॉईंटमध्ये का फोलोक्युलेशनमध्ये का न्यूट्रल pH पॉईंटमध्ये का आयसो इलेक्ट्रिक पॉईंटमध्ये? सो ऑब्व्हियसली इट हॅपन्स इन द आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. आयसो इलेक्ट्रिक पॉईंटला आपण काय म्हणतो? समविद्युत बिंदू असं म्हणू. पर्याय क्रमांक 4. वाय? समविद्युत बिंदू जो आहे, आता तुम्हाला स्क्रीनवर याचं एक्सप्लेनेशन दिसणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. जो समविद्युत बिंदू असतो, द pH ॲट विच चार्ज ऑन द प्रोटीन कोलाइड इज रिव्हर्स्ड. मग ॲट द आयसो इलेक्ट्रिक पॉईंट प्रोटीन हॅज नो नेट चार्ज. प्रोटीनला त्या ठिकाणी नेट चार्ज नसतो. आणि त्याचबरोबर आयसो इलेक्ट्रिक पॉईंटच्या अबोव्ह म्हणजे त्याच्या वर गेल्याच्या नंतर प्रोटीन कॅरीज नेट निगेटिव्ह चार्ज. आणि बिलो म्हणजे आयसो इलेक्ट्रिक पॉईंटच्या खाली असेल तर इट कॅरीज नेट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आयसो इलेक्ट्रिक पॉईंटवरती आपण प्रोटीनचं कोलायडेशन जे आहे रिव्हर्स कुठं होतं? नेट पॉझिटिव्ह चार्ज कुठं येतो? नेट निगेटिव्ह कुठं येतो? आणि नेट नो चार्ज म्हणजे रिझल्टंट चार्ज त्याचा 0 कुठं असतो? ह्या गोष्टी आपण पाहिल्या. तर रिव्हर्स कुठं होतं आपल्याकडे? तो दॅट इज द आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. ओके. होपिंग दॅट यू ऑल आर क्लिअर विथ इट. तर ही आज आपण पाहिली आपली 2017च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेतील सामान्य विज्ञान या घटकावर आधारित प्रश्न. पाहत राहा आपले व्हिडिओ सायन्स बिल्डर्स या चॅनलवरती. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटूयात उद्या याच वेळी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.